नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठीचा हा आला आहे. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एकरकमी लाभ देण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबत. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यामध्ये सेवानिवृत्ती असेल, त्यानंतर राजीनामा असेल, तसेच मृत्यू असेल किंवा सेवेतून काढून टाकणे असेल, या संदर्भातील जे काही 1/4 म्हणजेच की 1 एप्रिल 2022 नंतरचे जे काही प्रकरणे आहेत त्या प्रकरणांसाठी शासनामार्फत रकमी लाभ देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 98/K 6 E1150/180 असा आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 23 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आजचा आलेला अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, चला तर जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी काय आहे, सर्व GR काय आहे हा सर्व आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम मित्रांनो, आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूया. त्यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2010 प्रत क्रमांक 141/K 06 दिनांक 30/4/2014 असा आहे. यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2021 प्रत क्रमांक 102/K 06 दिनांक 26/2/2024 असा आहे. यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 98/K 06 दिनांक 14/7/2025 असा आहे. मित्रांनो, हे फक्त आपण संदर्भ पाहिले. ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता सर्व आपण जाणून घेऊयात. यामध्ये शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एकरकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 3 कोटी एवढा निधी हे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणारे जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत, तसेच मदतनीसताई असणार आहेत व मिनी अंगणवाडी सेविकाताई या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/4/2022 ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतचा जो काही कालावधी आहे यामध्ये जे काही मृत्यू असतील किंवा सेवानिवृत्ती असणार आहेत, त्यानंतर राजीनामा असणार आहेत किंवा सेवेतून काढून टाकणे असणार आहेत इत्यादी प्रकरणी जो काही एकरकमी लाभ आहे तो एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अंतर्गत वितरित करण्यासाठी एकूण 3 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. खालील तक्ता जो काय आहे तो सर्व आपण समजून घेऊयात. यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्षे आपण या ठिकाणी पाहूयात. यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्षे आहे ते म्हणजे की मागणी क्रमांक 1/1/2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 08 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 0807 एकात्मिक बाल विकास सेवा योजना LIC हप्ता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम
22361963 31 सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे 2025 ते 26 साठीचा, तो म्हणजे की एकूण 32 कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केलेला आहे 2025 ते 26 साठीचा। आणि यापूर्वी त्यापैकी जो काही वितरित केला गेलेला जो काही एकूण निधी आहे तो म्हणजे की 29 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या आदेशान्वये म्हणजे की या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 3 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची कारवाई एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एकरकमी लाभाच्या प्रस्तावांची परिगणना करून त्याचप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तत्काळ करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 40/6 दिनांक 13/2/2026 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 2026/02/23/17/21/16/34/30 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा डाउनलोड करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि या असेच नवीन GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, याबद्दलची जी काही PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही हा GR तसेच रोज येणारे जे काही अपडेटेड GR असतात या सर्वच्या सर्व GRच्या PDF तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।